श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण सगळे स्वामी भक्त हे स्वामींना मुजरा करत असतो. तर स्वामींनाच मुजरा का केला जातो, मुजरा का करावा स्वामींना? म्हणजे आपण बघा, बरेच देव आहेत, आपण त्यांना नमस्कार करत असतो, हात जोडून त्यांना नमस्कार करत असतो, किंवा आपण आपलं डोकं ठेवून नमस्कार करत असतो. तर स्वामींनाच मुजरा करण्याची पद्धत का आहे आणि मुजरा करण्याची योग्य पद्धत काय आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मामध्ये देवांचे काही वर्गीकरण केलेले आहे. तर अ गट, ब गट, क गट आणि ड गट. तर जे स्वामी महाराज आहेत, तर स्वामी महाराज हे अ गटातील देव आहेत. तर स्वामी हे कोण आहेत हे मी तुम्हाला नवीन सांगण्याची गरज नाही. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, राजांचे राजा आहेत. स्वामी हे विश्वाचे पालन करता आहेत. स्वामी हे मालक, पालक, चालक आहेत. तर स्वामींना जागृत देव असं म्हणलं जातं. तसंच आजच्या आधुनिक काळामध्ये तुम्हाला जे काही चमत्कार बघायचे असतील तर आपल्याला स्वामींच्या शरण जायचं आहे. स्वामींना जेवढं आपण स्वामींना नमस्कार करू, झुकून नमस्कार करू, तेवढंच आपल्याला खूप मोठं झाल्यासारखं वाटत असतं. त्यामुळे स्वामींना हा मुजरा केला जातो. तर नॉर्मली आपण सगळ्या देवांना नमस्कार करत असतो, स्वामींनाही बरेच जण नमस्कार करतात. तर नमस्कार करणे ही सुद्धा योग्य पद्धत आहे. पण नमस्कार करून आपल्याला आणखीन स्वामींच्या जवळ जायचं असेल, आणखीन स्वामींना म्हणजे स्वामींपुढे आपल्याला आणखीन झुकायचं असेल तर आपल्याला मुजरा करायचा आहे. तर म्हणजे केंद्रामध्ये तर अशी पद्धत आहे, स्वामींच्या केंद्रामध्ये अगोदर आपल्याला आपले पाय वगैरे, हात पाय धुवावे लागतात. त्यानंतर आपलं जे औदुंबराचं वृक्ष आहे, तर औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या असतात. त्यानंतर आपल्याला स्वामींना हा मुजरा करण्याची पद्धत आहे. तर स्वामींना आपण म्हणजे फक्त केंद्रात गेल्यानंतरच मुजरा करायचा असं नाही, तर आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला रोज स्वामींना मुजरा करायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी रोज आपल्याला 2 टाइम स्वामींना मुजरा करायचा आहे. तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडता तेव्हा तर तुम्ही नक्कीच स्वामींना मुजरा करूनच घराच्या बाहेर पडा. स्वामींना कसे भक्त आवडतात, तर स्वामींना एकदम निर्मळ मनाचे, म्हणजे ज्या भक्तांमध्ये काहीच अहंकार नाही, काही मीपणा नाही, अशा प्रकारचे भक्त हे स्वामींना आवडत असतात आणि स्वामी त्यांचीच नेहमी साथ देत असतात. त्यामुळे आपण जेव्हा म्हणजे मुजरा करतो ना, तर आपल्यामधील जो मीपणा आहे, जो आपला अहंकार आहे आपल्यामध्ये, तो सगळा नाहीसा होतो. म्हणजे पूर्णपणे आपण स्वामींना शरण जात असतो, स्वामींना नतमस्तक होत असतो. त्याचबरोबर बघा, मुजरा करताना नाक घासण्याची सुद्धा पद्धत आहे. तर नाक का घासायचं, तर नाक आपण माणूस आहोत, त्यामुळे आपल्या कळत न कळत ह्या आपण बऱ्याच चुका आयुष्यामध्ये करत असतो. तर रोजच्या जीवनामध्ये आपण ह्या चुका करत असतो. तर त्या आपण ज्या चुका केलो आहोत त्यांची क्षमा मागण्यासाठी आपल्याला स्वामींपुढे नाक घासायचं आहे. आपण म्हणजे माझं चुकलं, मला माफ करा असं स्वामींना प्रार्थना करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला स्वामींनी जे काही दिलेलं आहे, म्हणजे जे काही दिलं आहे ते भरपूर दिलेलं आहे, नेहमी स्वामी आपल्याला देत असतात. तर त्याबद्दल आभार मानण्यासाठी आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे. तसंच स्वामींची साथ, स्वामींचा आशीर्वाद हा कायम आपल्यासोबत राहावा यासाठी स्वामींना मुजरा करायचा आहे. तर तुम्ही मुजरा करा, म्हणजे बरेच जण करत असतील, स्वामी भक्त जे आहे ते नक्की स्वामींना मुजरा करत असतील. तर जे करत नाहीत, ज्यांना मुजरा वगैरे कसं करतात ते माहिती नाही, तर त्यांनी मुजरा करून बघा, खूप छान वाटतं. म्हणजे मुजरा करताना आपण गुडघे खाली टेकून आपण स्वामींना मुजरा करत असतो. तर आपल्याला तेवढंच मोठं झाल्यासारखं वाटत असतं. आपण स्वामींपुढे जेवढं झुकत असतो ना, तेवढंच आपल्याला मोठं झाल्यासारखं वाटत असतं
आणि तसंच होतं सुद्धा. स्वामी आपल्याला तेवढीच साथ सुद्धा आपल्याला देत असतात. त्यामुळे माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही रोज स्वामींना म्हणजे केंद्रात गेल्यानंतर तर आपल्याला स्वामींना मुजरा हा करायचाच आहे. त्या आपल्या घरी स्वामी असतातच, प्रत्येकांच्या घरी स्वामी आहेत, त्यांचा फोटो असतो, स्वामींची मूर्ती असते, तर स्वामींच्या फोटो समोर मूर्ती समोर सुद्धा आपल्याला रोज घरामध्ये मुजरा करायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी स्वामींना मुजरा हा करायचाच अशी सवय लावून घ्या. तुम्ही जेव्हा देवपूजा करता सकाळी तेव्हा स्वामींना मुजरा करायचा, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा संध्याकाळी दिवा लावतात तेव्हा सुद्धा स्वामींना मुजरा करायचा असतो. त्याचबरोबर बघा, जेव्हा आपण स्वामींना मुजरा करतो ना, तर तो एकदम फोटोच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर थांबून आपल्याला मुजरा करायचा नाही, तर आपल्याला थोड्या उजव्या साईडला होऊन आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे. तर सगळेजण स्वामींना मुजरा हा करालच, कारण आपल्या स्वामींचा आशीर्वाद यामुळे आपल्यासोबत कायम राहत असतो. स्वामींची साथ ही कायम राहत असते. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, तर त्या संकटातून त्या अडचणीतून स्वामी चुटकी सरसी आपल्याला त्या संकटातून त्या अडचणीतून हे बाहेर काढत असतात. मी माझं सांगते, म्हणजे माझं स्वामींना रोज सकाळी आणि संध्याकाळी हा माझा मुजरा हा स्वामींना फिक्स असतो. घरामध्ये सगळ्यांना स्वामींना मुजरा करायचा आहे. स्वामींचे आभार आपल्याला मानायचे आहेत. मुजरा करण्याची काय पद्धत आहे आपण ती जाणून घेऊया. तर मी ऍक्च्युली माझ्या देवघर आहे तिथे तुम्हाला दाखवू शकत नाही. स्वामींच्या समोर मी तुम्हाला मुजरा कसा करायचा ते दाखवू शकत नाही, तर देवघरासमोर खूप थोडी जागा आहे, तर मी इथेच मी तुम्हाला मुजरा कसा करायचा हे तुम्हाला दाखवते. चला तर मग आता बघूया आपण स्वामींना हा मुजरा कोणत्या पद्धतीने करायचा आहे, कसा करायचा आहे. स्वामींना मुजरा करण्याची योग्य पद्धत आहे बघा. आपल्याला प्रथम आपल्या ह्या दोन्ही गुडघ्यावरती बसायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो अंगठा आणि जो साईडचं बोट आहे, म्हणजे ही जी तर्जनी आहे, अशी आपल्याला मुद्रा बनवून घ्यायची आहे. दोन्ही हाताची अशी मुद्रा बनवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपला जो डावा हात आहे, ऍक्च्युली तो हा फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला आता उजवा वाटत असेल, पण जो हा डावा हात आहे आपला, तो आपल्या मागे घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला अशीच मुद्रा ठेवून हा मागे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला उजवा हात आहे त्याची सुद्धा अशीच मुद्रा ठेवायची. आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे 3 वेळेस स्वामी नतमस्तक व्हायचं आहे आपल्याला. तर स्वामींना अशा पद्धतीने प्रणाम करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला हा जो हात आहे तो सुद्धा मागे घ्यायचा आहे, पाठीमागे घ्यायचा आहे. उजवा हात मुद्रा सेम तशीच ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला आपलं डोकं हे नतमस्तक व्हायचं आहे. त्याच्यानंतर आपलं नाक 3 वेळेस घासायचं आहे आणि आपले गाल हे असे लावायचे आहेत. तर हे परत 3 वेळेस आपल्याला असं नाक घासून आपल्याला स्वामींना अशा पद्धतीने हा मुजरा करायचा आहे. तर अशी स्वामी महाराजांना आपल्याला मुजरा करण्याची पद्धत आहे. मुजरा करताना आपल्याला म्हणजे एकतर आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकतो, श्री स्वामी समर्थांचा आपण जप करू शकतो, किंवा ब्रह्मांड नायक राजाधिराजा योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असंही आपण म्हणू शकतो. तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये हे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण आपण जेवढं स्वामींचं नामस्मरण करू तेवढंच आपल्या आयुष्यातील जे संकट आहे, जे दुःख आहे ते लवकर दूर होतात. चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.